गुड आफ्टरनून झाला। बुक्कर सादिया हैप्पी बर्थडे गाइस, ये लड़की अभी कैसे जाने वाली थी। दादा पण ब्लॉग बोला सोबत आम्ही नंतर शॉपिंग केल्याबद्दल 10 लाख काय करायचं? तुम्ही सांगा काय करू? घेऊन जा मग. कुठं घेऊन जाऊ? पॅक करून आता क्लासला चालली, कुठे चालली? क्लासला नाही झाले, क्लासला जाऊन आले ना. का असं करता तुम्ही? मला नाही माहिती. मग जाऊ दे. तर गाईज आता आम्ही रेडी होणार आहे. बघा बघा, व्हिडिओ चालू आहे तरी आमचं केस वगैरे आवरायचं काम चालू आहे. असेच घरीचा बाय. जेली जेली टाईप असते, खूप असं जेली जेली टाईप दिसते ती. त्याच्यासोबत मी जास्त खेळते जेव्हा मी बनवत असते त्यावेळेला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि गुड मॉर्निंग म्हणू नाही शकत, का तर गुड आफ्टरनून झालंय. ही आहे माझ्यासोबत एक एडी मुलगी. तर आज आम्ही शूट करणार आहोत. तर कसं शूट आहे पण तो आम्ही सांगणार नाही इथे, तर तुम्ही ब्लॉग बघणार ना लास्टपर्यंत. तर आज असा नॉर्मल शूट आहे, बट रेग्युलर शूटपेक्षा वेगळा आहे जरा. आणि अजून एक मेंबर ॲड होणार आहे, जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं, माझी पहिली डान्समेट सादिया, ती पण आम्हाला जॉईन होणार आहे जरा वेळाने. तर आता आम्ही चाललो आहे क्लासला, तर भेटूयात पुढे क्लासमध्ये. आणि सगळे कोण कोण आले क्लासमध्ये ते पण बघूयात. हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम टू नेहा दीदी ब्लॉग. तर आता आम्ही आलो आहोत मिसळ खायला, तुम्ही बघू शकता. तर पुढे तुम्ही बोलू शकता काय? हां, तर आम्ही आता ब्रेकफास्ट नाही म्हणू शकतो, ब्रंच करून आम्ही जाणार आहे घरी. आणि घरी जाऊन कामावर उरकून आम्ही म्हणजे रेडी होऊन शूटला जाणार आहे. तर तसं मी ऑलरेडी सांगितलं की गीता, मी आणि सादिया जाणार आहे. तर मे बी अजून मेंबर्स ॲड होणार आहेत. तर प्लीज ब्लॉग नक्की लास्टपर्यंत बघा, या मुलगीला मिसळ खाऊन झाली आमची, पण ही अजून पापड खाते. कमेंट करा, कोण मिसळ नंतर किंवा मिसळच्या अगोदर मसाला पापड खातं? मी तू येडी आहेस. बस आता का पिक्चर करते का? हो. तर आमचं झालं आहे आता खाऊन. आम्ही नाश्ता करून झाला आहे, म्हणजे ब्रंच करून झाला आहे आमचा. आणि आता आम्ही जाणार आहे रिलायन्सला, थोडी बहुत शॉपिंग करनी है. तर मग आप थोडंसं आगे तिकडचा देखना. पण ब्लॉग बघा. तो एक मिनट, आपने आउटफिट नहीं देखा दीदी का. आज दीदी कितनी क्यूट दिख रही है, देखो. चलो बाय द वे, हा माझ्या भावाचा स्वेटशर्ट आहे. चोर चोर. त्यामुळे मी घातला. आता सगळे त्याचे कपडे माझेच आहेत, आठवणी बस. तर गाईज आता आम्ही आलो रिलायन्सला, थोडी बहुत शॉपिंग करणी आहे हमारी. तर शॉपिंग करून आम्ही घरी जाणार आहे. बाय. और काहीतरी कांदे किती आहे? 25 रुपये किलो आहे, पण चांगले नाही घेत गाईज. गाइस, ये लड़की अभी कैसे जाने वाली है, देखो के पता. देखो स्ट्रगल. गाईज माझी शॉपिंग झाली आहे. देखो हमने कितना सारा सामान लिया. खूप मोठी शॉपिंग होती माझी. आता आम्ही घरी जाणार. हो गया मैडम का. घरी शॉपिंग माझी. और कुछ लेना है आपको? नाही, घरी जाऊन खाऊन पण नाही. शूट आहे मॅडम. ओळखायचं, याला रेडी व्हायचं आता आणि पटकन यायचं रेडी. हो हो. छोटी बच्ची हो क्या? चलो डन. होतं ते. आज सकाळी आम्ही बोला. मध्ये सहभाग घेतात. हाँ हे दादा पण ब्लॉग बोला. सोबत आम्ही नंतर शॉपिंग केल्याबद्दल 10 लाख लाईक, कमेंट, शेअर. लाईक कमेंट करा. तर आम्हाला ऑफरचं पॅम्पलेट भेटलंय. हे बॅकग्राउंड बिल आहे. वॉइस इग्नोर करो, थोड़ा हां, आवाज नहीं आ रहा है. हे बिल घेतलंच 4 वस्तू. बिल बघा केवढं मोठं येतं. चलो. हाय, आम्ही सामान गाडीत ठेवतो. आउच लागलं. चला आता आम्ही चाललो आहे घरी. बोला मॅडम. हां, मी तुला सोडते आता. लवकर घरी जाऊन ना, कामावर लागते. आम्हाला अजून रेडी पण व्हायचंय. कामावर लय लेट झालंय. त्या पोरीमुळे लई लेट झालंय. तुझा रस्ता हा इकडूनच आहे ना? हा, माझा रस्ता, अरे घरचा घरचा रस्ता. ट्रॅफिक आप देख सकते हो.
ब्रो 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 चलो निघलो. चलो बाय बाय. तर गाईस ही मुलगी चालली आहे आता. बाय. ये लवकर. तू पण ये लवकर. बाय. आता ही चालली आहे. पलट पलट. चल. हे मावशी कशा करतात ते आम्हाला. त्या मुलीकडून घ्या त्या. ती देईल बघा. ती देईल. तर गाईज मी आले घरी. हे आमचे मावशी करतात ते मेथीचे थेपले किती झालेत? बरेच झाले. पण मला भूक नाही. मग आता नंतर खातो. नाही मग आम्हाला नंतर भात करायचा आम्हाला. मग आताच खाऊन बघ, एक तरी खा खाऊन. नको ना मग मी सळ खाऊन आले हो. मग आता काय करायचं? तुम्ही सांगा काय करू. घेऊन जा मग. कुठं घेऊन जाऊ? पॅक करून. आता तू क्लासला चालली, कुठं चालली? क्लासला झाले. क्लासला जाऊन आले ना. का असं करतो तुम्ही? मला नाही माहिती. मग जाऊ दे, जाताना पॅक करून घेऊन जाईल मी. आणि माझी मम्मी थेपले खातीये. तिला जरा बरं नाही आहे गाईस, थोडं समजून घ्या. थेपले कसे झालेत ग मम्मी? मस्त झाली. मी बनवलेत. हो खरंच? हो ना. तर गाईज आता आम्ही रेडी होणार आहे. ही माझी साडी आहे. म्हणजे हा आउटफिट आहे, साडी आहे म्हणू शकता. तर ही माझी साडी आहे. चला फटाफट रेडी होऊ. तर आता मी रेडी झाली आहे. त्याच्यासोबत गीता आहे, अनु आहे. इकडे तर ही गीता, ही अनु, आम्ही रेडी झालो आहे. सादिया पण आहे. सादिया दुसरीकडे रेडी होती अजून. तर आता आम्ही शूटच्या लोकेशनवर चाललो आहे. सादिया आली आहे. वेट, आपण सादियाला पण घेऊ. सादिया पटकन ये. आणि सादियाने एकदम कॉन्ट्रास्ट पण नाही म्हणू शकत, एकदम डिफरंट लुक केलाय. हा तर हे आम्ही 4 जणी असे रेडी झालेला आहोत. तर आपण पटकन जाऊयात लोकेशनवर, आणखी सनसेट निघून जाईल. बाय. तर गाईज आता आम्ही निघतोय शूटला. तर तुम्ही वेदर बघू शकता कसा आहे. तर आम्ही पटकन शूटच्या लोकेशनवर जातो, तिथे ब्लॉग कंटिन्यू करतो. तर गाईज आम्ही आमच्या शूटच्या लोकेशनवर आलो आहे. बघू शकता तुम्ही. फिरवून जरा कॅमेरा. तर तुम्ही माझं आउटफिट बघू शकता. मी खूप वर्षानंतर साडी नेसली आहे. तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कशी दिसते. आणि आम्ही फटाफट फोटोज काढून आम्ही जाणार आहे स्टुडिओवर. आम्हाला व्हिडिओज पण काढायचा. तर मग फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट होतील. फोटोज व्हिडिओज जे आहेत ते इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आहे आम्ही. तर तिथे नक्कीच बघा. गाईज आता आमचं आउटडोअर शूट तर झालं आहे. खूप अंधार होता, दिसतच नाही आहे काय. तरी फोटो खूप छान आले. हां, आणि फोटोज तर आम्ही सगळे पोस्ट करणार आहे इंस्टाग्रामला. तर इंस्टाग्रामला नक्की बघा. मी माझं इंस्टाग्रामचा हँडलचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. त्या लिंकवर नक्की क्लिक करा आणि तिथे जाऊन पिक्चर्स बघा माझे. आता आम्ही चाललो आहे स्टुडिओला. तिकडे फोटोज व्हिडिओज काढायला अजून बाकी आहेत आमचे. बाकी बघू पुढे. चला चाललंय. बाय बाय. आणि आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगी, तिचं तोंड लय लटकलंय. ही आणि ही खूप खुश आहे का? हिचे फोटोज आले म्हणून. उनके फोटो अलग हाँ. तरीके से निकले. हा, निघायचंय. चल ना. तर बघा गीता सादी आहे. ह्या मुली, हिला सोडा. ती पुढची मुलगी बघा. सादिया चप्पल बघा हातात घेऊन चालली आहे ही पोरगी. तर आता आम्ही आलोय माझ्या क्लासवरती. सध्या त्याचं काम चालू आहे म्हणून बोर्ड वगैरे काढलाय गाईस. अजून काम बाकी आहे खूप सारं. तर आम्ही इथं आमचं ब्लॉग नाही आम्ही आमचं शूट इथे कंटिन्यू करणार आहे. तर बघा पुढे काय काय चाललंय काय नाही. ह्या पोरींचं हे बघा चालू झालं इथे. चालेल का? गाईज अनुचा तर फोटो व्हिडिओ झालाय. हे बघा, ती निघाली आहे आता. खूप छान फोटोज काढले. थँक्यू. म्हणजे मी नाही काढले जास्त करून, सादियानेच काढले. जी की ही आहे मुलगी. बघ ना नाव आणि तिची अजून पण हा, अजून पण तिचं मन भरलं नाही. ते अजून मी सेल्फी काढतीये. अजून पण ते चालला दीदी फोटो व्हिडिओ घे अजून. हां, तर आता आम्ही पण चेंज करणार आहे, फ्रेश होणार आहे. बघूयात मी की साध्याला मला सोडवायला जावं लागेल. मी जाणार नाही आहे. हां, मी जाणार नाही साध्याला सोडवायला. बट ठीक आहे, जाईल ती कोणाला तरी बोलून.
आता अनु निघाली आहे उशीर झालाय भूक लागली ठीक आहे चालेल चालेल चल बाय बाय येस उद्या भेटू आज बघा ही मुलगी कशी दमून बसून गेली आहे फोटोज काढून वगैरे तरी ही बसून फोटोज व्हिडिओज काढायला कमी करणार नाही आहे अशी मुलगी आहे बघा बघा व्हिडिओ चालू आहे तरी आमचं केस वगैरे आवरायचं काम चालू आहे असेच घरीचा बाय तर काहीच आता माझा चेंज करून तर बऱ्याच वेळ आधीच झालं होतं बट माझे काही कामं होते म्हणून हे ब्लॉग कंटिन्यू नाही केला तर आता मी फक्त चेंज केले आता फ्रेश होणार आहे मेकअप वगैरे रिमूव्ह करणार आहे मेकअप रिमूव्ह करून मग फ्रेश होऊन आम्ही झोपणार आहे तर काहीच माझ्याकडे एक अशी क्रीम आहे ज्याने ब्लॅक स्पॉट ॲक्ने पिंपल्स ब्राईटनिंगसाठी खूप यूजफुल आहे ॲज अ मॉइश्चरायझर डे क्रीम नाईट क्रीम तुम्ही यूज करू शकता हे आहे ती हा कोणता ब्रँड नाही आहे ही माझ्या मम्मीने घरी स्वतः बनवलेली क्रीम आहे जी मी स्वतः रेग्युलरली यूज करते इवन मला पण छोटे छोटे पिंपल्स होते फेसवर फोरहेडवर ते माझे खूप कमी झालेत आणि इवन मला व्हाईट हेड्स इथे खूप होते ब्लॅक हेड्स पण आहेत अजून ब्लॅक हेड्स माझे खूप स्टबन आहेत म्हणून ब्लॅक हेड्सला थोडा वेळ लागतो बट व्हाईट हेड्स पण गेलेत माझे छोटे छोटे पिंपल्स पण कमी झालेत आणि ब्लॅक हेड्सला पण खूप फरक पडला आहे तर ती आहे ती मॉम्स स्क्रेपवाली क्रीम जी मी नेहमी यूज करत असते बघू शकता ही अशी आहे क्रीम असं जेली टाईप असते खूप असं जेली टाईप दिसते ती तर त्याच्यावर मी जास्त खेळते जेव्हा मी बनवत असते त्यावेळेला हां अजून एक ह्याचा असा फायदा आहे की ह्याच्याने डार्क सर्कल्स पण खूप कमी होतात माझी झोप नसल्यामुळे माझ्या डार्क सर्कल्स वाढले आहेत त्या त्याच्यामध्ये खूप कमी झाले होते डार्क सर्कल्स आणि ही क्रीम फटाफट ऑब्झर्व होत जाते तर गाईज माझं स्किन केअर वगैरे सगळं झालेलं आहे बॅकग्राऊंडला इग्नोर करा हे आमचं स्टोरूम आहे त्यामुळे घरी रेनोव्हेशन चालू असल्यामुळे स्टोरूममध्ये मला हा व्हिडिओ घ्यावा लागतो आहे आणि आधी पण क्लिप्समध्ये बघितला असेल तुम्ही की खूप सारं आम्ही रेडी होतो पण इथेच रेडी होतं तर त्यामुळे इग्नोर करा बॅकग्राऊंडला आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल दी एंड मनापासून खूप सारं धन्यवाद आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि खूप सारं भरभरून प्रेम द्या आणि जे ऑलरेडी देतात ते अजून भरभरून प्रेम द्या मला तर मी हा व्लॉग इथेच एंड करते चलो बाय गुड नाईट सी यू इन द नेक्स्ट व्लॉग